नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत पितृपक्षातील पितृंची सेवा। म्हणजेच आता आपल्याकडे पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि या काळामध्ये आपण पितृंची वेगवेगळी सेवा ही करत असतो, पितृश्राद्ध हे घालत असतो। या सर्वांबरोबरच आपल्याला अजून या 15 दिवसामध्ये पितृंविषयीची आपल्याला अजून कोणती सेवा ही करायची आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीसुद्धा ही सेवा करू शकता। कमी वेळेमध्ये आपल्याला पितृंचे जास्तीत जास्त कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अगदी प्रभावी असणारी कोणती सेवा आपण करू शकतो हे आज आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आज बघणार आहोत की पिंपळाच्या झाडाचे या 15 दिवसामध्ये असणारे महत्त्व। तर आपण नेहमी बघतो किंवा अमावास्येला किंवा दर शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा ही करत असतो। त्याचबरोबर या 15 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या पितृंचे कृपा आशीर्वाद घेण्यासाठी, म्हणजेच आपल्याकडून वर्षभरामध्ये त्यांची जास्त सेवा ही होत नाही, तर आपण अशा प्रकारे म्हणजेच पिंपळाच्या झाडाला पाणी घालून या 15 दिवसामध्ये आपण आपले जे पितृ आहे, आपल्या घरामधील जे वारलेले व्यक्ती आहेत त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपण ही व्यक्त करू शकतो। त्याचबरोबर दुसरा उपाय आहे हा, जे मातीचे आपल्या घरामध्ये मडके असतात किंवा याला तुम्ही माठ म्हणता, आणि बऱ्याच वेळा आपण हे बघतो की अक्षय तृतीयेच्या वेळीसुद्धा आपण पितृंना घास हा टाकत असतो, तर त्यावेळीसुद्धा आपण अशा प्रकारचे हे मातीचे एक मडके आपण आणत असतो। तर यामध्ये आपल्याला रात्री पाणी हे ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी आपल्या घराच्या दारामध्ये शिंपडायचे आहे। तर अशी ही अगदी सोपी आणि प्रभावी असणारी ही पितृपक्षातील आपल्याला सेवा करायची आहे। आणि याचबरोबर अजून आपण वेगवेगळे अगदी सोप्या सेवा ह्या बघणार आहोत। तर यामध्ये नंतर आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये नेहमीच आढळणाऱ्या मुंग्या, तर घरामध्ये असो किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये असो, ह्या आपल्याला मुंग्या नेहमीच ह्या आपल्याला दिसत असतात। तर ह्या मुंग्यांना आपण खडू जो आपण वापरतो कॉक्रोचसाठी, त्या खडूंचा वापर करून आपण त्यांना घालवत असतो। पण या 15 दिवसामध्ये आपल्याला हे न करता आपण मुंग्यांसाठी साखर आणि त्याचबरोबर साखर किंवा पीठ एकत्र करून आपल्याला हे मुंग्यांसाठी टाकायचा आहे। हा सुद्धा आपल्या पंचमहायज्ञातला एक महत्त्वाचा असा आपण जो रोजची सेवा करत असतो त्यामध्ये असणारा हा यज्ञ आहे आणि हीच आपल्याला पितृंसाठीची सुद्धा सेवा करायची आहे। तर आपण नेहमी केंद्रामध्ये आपल्याला सांगत असतात की गाईला घास द्या, कावळ्याला घास टाका किंवा लहान मुलांना चॉकलेट बिस्किट देऊन त्यांना तुम्ही तृप्त करा, अशी ही जी आपण महायज्ञ बघत असतो, पंचमहायज्ञ, तर ही आपली सर्व ही पितृपक्षातील वेगवेगळी सेवा आहे। तर ही आपली झाली आहे मुंग्यांविषयीची एक सेवा। यानंतर आपण बघणार आहोत की दही भाताचा नैवेद्य, म्हणजेच आपण दर अमावास्येला, पौर्णिमेला किंवा कुणाचा उतारा करताना जसा जो आपण आळणी भात करतो त्याप्रमाणे आपल्याला भात हा शिजवायचा आहे आणि हा आपण पूर्ण 15 दिवसामध्ये दररोज करू शकतो असा हा सोपा उतारा आहे। आणि या भातावरती आपण काळे तीळ टाकून आपण हे घराच्या छतावरती ठेवू शकतो। अगदी सोपे आणि कमी वेळ लागणारे हे सर्व उपाय करू शकतो आणि आपल्या जे पितृ आहेत त्यांना आपण तृप्त करू शकतो। त्याचबरोबर आपल्याला या पूर्ण 15 दिवसामध्ये गाईला हिरवा चारा हा घालायचा आहे। जर शक्य असेल तर तुम्ही दररोज हा गाईला हिरवा चारा देऊ शकता, जर नसेल तर 15 दिवसामध्ये एकदा तरी तुम्ही हे करू शकता। किंवा गाईला पोळी, असे हे जे आपले नेहमीच आपण करत असतो हे पंचमहायज्ञ आहे, त्यापैकीच ह्या काही विशेष सेवा आपल्याला या 15 दिवसामध्ये करायच्या आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला जर पितरांचे आशीर्वाद असेल तर आपले घरातील कोणत्याच समस्या ह्या राहत नाही। जर आपल्या पितरांचे आशीर्वाद नसेल तर आपल्या घरामध्ये अनेक वेळा अचानक अशा काही समस्या ह्या निर्माण होतात। घरामध्ये लग्न न जमणे किंवा संततीविषयीचे काही प्रॉब्लेम्स असेल तर असे हे आपल्याला निर्माण होतात। तर बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे सांगितलं जातं की तुम्हाला पितृदोष आहे, तर हे पितृदोष आपण पूर्ण प्रमाणे कमी म्हणजे नष्ट न करता आपण कमी हे अशा ह्या सेवा करू शकतो।
तर ह्या ज्या सेवा आहे अगदी सोप्या प्रकारची सेवा आपल्याला या 15 दिवसांमध्ये करायच्या आहे. तसेच आपल्याला पितरांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपले कोणतेच कार्य हे पूर्ण होत नाही किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडथळा हा येत असतो. असे जे नवीन आणि घरामध्ये कधी अचानक समस्या ह्या निर्माण होतात, तर असे हे सर्व पितृदोष आहेत, हे आपण कमी करण्यासाठी ह्या सर्व प्रभावी सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर आपण हे पितृअष्टक आहे किंवा पितृसूक्त आहे, हे आपण या 15 दिवसांमध्ये दक्षिण दिशेला म्हणजे सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हे वाचन करायचं आहे. तर अशी ही सर्व अगदी प्रभावी असणारी आणि कमी वेळेमध्ये पूर्ण होणारी आपली ही पितृपक्षातील सेवा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून काही चुकलं असेल तर क्षमा असावी, अशी ही आपल्याला पूर्ण 15 दिवसातील पितृपक्षातील सेवा ही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.